या जगाचा पोशिंदा अन्न वाचून मरतोय. त्याच्या सोयाबीनला चांगला भाव मिळत नाही. त्याच्या कापसाला चांगला भाव मिळत नाही. यामध्ये शेतकरी पूर्णपणे उरफाटून पडलेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी. आता ज्या पद्धतीने सरकारने काही निर्णय घेतले, सरसकट 2 लाख रुपयाची कर्जमाफी करू असं देखील आश्वासन देण्यात आलं होतं. आणि जे बँकेचं कर्ज रेग्युलर भरतील अशा देखील शेतकऱ्यांना 50,000 रुपयाच्या ऐवजी 1 लाख रुपयाची कर्जमाफी देण्यात यावी किंवा प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावं अशी देखील मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जाते. परंतु आता ज्या पद्धतीने बच्चू कडू यांनी उठाव केले होते, उठाव झाल्यानंतर बच्चू कडू यांच्याकडे पद आलं, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आणि निश्चितच जे काही कर्जमाफीचा प्रश्न असेल तो मार्गी लागला नाही. जशी पाहिजे तशी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. आता परत बच्चू कडू यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की आम्ही परत एकदा रस्त्यावरती उतरू आणि शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी देऊ. आता हे शक्य असणार का? कर्जमाफीचे निकष परत बदलणार का? मुख्यमंत्री फडणवीस साहेब बदलणार का? आणि नेमकी शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होईल याच्या संदर्भात माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांचं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं संसार असेल, सोयाबीनला कापसाला भाव मिळत नाहीत, महागाई खूपच वाढत चाललेली आहे, खताबियाचे मोठ्या प्रमाणात भाव वाढलेले आहेत, म्हणून शेतकऱ्यांना अपेक्षित आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी. आता एखादं सरकार सत्तेसाठी किंवा खुर्ची मिळवण्यासाठी काही घोषणा करते आणि घोषणा केल्यानंतर त्या घोषणेची अंमलबजावणी होत नाही. म्हणून बच्चू कडू यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या नेतृत्वात काही रास्ता रोको झाले होते, काही उपोषणं झाले होते आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी शेतकरी सुद्धा आला होता. त्यानंतर सरकारने काही निर्णय घेतले आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली. बँकेचं कर्ज हे 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ केलं जाईल. बँकेचं कर्ज रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये दिले जाईल अशी माहिती देण्यात आली. परंतु ही जी काही कर्जमाफीची योजना असेल ही फसवी निघाली. कारण तर ज्या पद्धतीने जे काही परदेशीयांच्या नेतृत्वात समिती गठीत केली होती, त्या समितीच्या माध्यमातून मला माहीत नाही कसा अभ्यास केला, काय अभ्यास केला. कारण तर सतत 2019चा कोरोनाचा काळ गेला. त्यानंतर शेतकऱ्यांवर आसमानी संकट ओढावले गेले. सोयाबीनला भाव मिळाला नाही किंवा मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडला. याच्यातून शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न असेल ते मोठ्या प्रमाणात घसरलं होतं. आता ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी या GRच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 2 लाख रुपयापर्यंत केली जाईल. म्हणजे काही तर सलग एखादा शेतकरी 3 वर्ष जर थकीत गेलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 2019ला जी काही कर्जमाफी झाली होती, 2017ला जी काही कर्जमाफी झाली होती, त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला अशा शेतकऱ्यांना यामध्ये वगळला जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. मग त्या योजनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लाभसुद्धा घेतला होता, शेतकऱ्यांचं कर्जमाफसुद्धा झालं होतं. मग अशात शेतकरी नेमका कोणता पात्र केला जाणार हे देखील मोठा प्रश्न आहे. कारण तर त्या योजनेत जर कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना तुम्ही जर कर्जमाफी देणार नसाल तर मग शेतकरीच कोणता उरला? शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळणार? त्याचबरोबर बच्चू कडू यांचं म्हणणं आहे की जे बँकेचं कर्ज शेतकऱ्यांनी 2 वर्ष रेग्युलर भरलं अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान न देता 1 लाख रुपयाचं अनुदान देण्यात यावं, प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावं अशी देखील मागणी बच्चू कडू यांच्या माध्यमातून झालेली आहे. म्हणजे काय तर जे काही विधवा महिला असेल, अपंग व्यक्ती असलेला, एखाद्या घरातील कुटुंब प्रमुख वारलेला असेल, त्याचं निधन झालेलं असेल तर अशा शेतकऱ्यांनी सुद्धा बँकेचं कर्ज भरलं नाही. अशा देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार हा करण्यात यावा अशी देखील मागणी बच्चू कडू यांच्या माध्यमातून झालेली आहे. आणि निश्चितच सरकार कोणता निर्णय बदलू शकतो, कोणते GR बदलू शकतो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. कारण तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भात जोपर्यंत विरोधी पक्षीयांनी भूमिका घेतली, पक्षातलीच व्यक्तीने भूमिका घेतली नाही, अशा संदर्भात जे काही निर्णय असेल ते सरकारने घेतले नाही. मराठा आरक्षणाचा निर्णय असेल ते देखील घेतला नाही. आणि त्यानंतर भाजपचा एखादा नेता आहे तो बच्चू कडू सारखा एखादा नेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जातो आणि त्यानंतर जे काही निर्णय असतील ते बदलू शकतात. सत्ताधारी आणि आपला सत्ताधारी असलेलाच निर्णय हा सरकार बदलते. म्हणून निश्चितच कर्जमाफीचा निर्णय हा बदलू शकतो. 2 लाख रुपयाची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते. नाहीतर हा अन्नदाता पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. म्हणून सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजेत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजेत असं मला तरी वाटते. या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा.